It's the biggest blockbuster Saturday. And Sony Live and Sony Sports Network won't stop at one arena. नमस्कार मंडळी. आयुष्याच्या या वृक्ष प्रवासात जगण्याचा आनंद वाढवण्यासाठी हास्याची पिकनिक घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा सौकार. मंडळी, नजरानजर होऊन जे होतं ते असतं फुललेलं प्रेम, आणि दोघांची नजर अंधुक होईपर्यंत जे टिकतं ते असतं मुरलेलं प्रेम. अशाच मुरलेल्या प्रेमाचा मुरांबा घेऊन आता आपल्या समोर येत आहेत कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि विनोदाच्या प्रांतातले ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेते प्राध्यापक दिलीप घारे सर. हॅलो 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 हॅलो. हा बोल. अगं 15 मिनिटं आहेत अजून ट्रेन सुटायला. तू आत्ता फोन केला होतास 5 मिनिटापूर्वी. हा सुटेल 15 मिनिटात. सतत फोन करू नकोस आता. जेवलास का, झोपलास का, जाग येते का? अरे बायको आहे म्हणून त्रास. अगं 6 महिन्याचा आहे तो, रडणारच आहे तो. थांबला रडायचा की झोप. मला झोपू दे का आता. चल ग, फोन ठेव आता. हा चल. हा बाय 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 बाय. किरकिर करू नकोस आता. चल ठेव फोन. हळू चढा, हळू चढा. हो, चालले बघा पिशव्या धरा. मी नाही हळू हळू दमाने. हे बघ इथं आहे. आणि तिकडच्या कुठल्या बोगीत घुसत होती तू? तिकडच्या बोगीत नाही हो, ह्याच बोगीत. दुसऱ्या दरवाजाने घुसलं तर काय दुसऱ्या बोगीत झालं होय? उगा आपलं कळत नाही ना, वळत नाही. बघू आणि इकडे सामान. सगळं तुम्हालाच कळतंय. हा, मी ठेवतो सगळं सामान मध्ये. नको, मी ठेवते. द्या. नको, तुला नाही जमायचं ते. मला कुठं काय जमलंय होय? हा सगळं तुम्हालाच जमलंय ना. हा 3 लेकी झाल्या, 1 कार्ट झालं, 4 ड्युटी झाली. तुम्हालाच झालीत, मला कुठं काय झालंय? कुठं आहेत? कुठं तुझी ड्युटी आहेत? कुठं? मला तर वाटायला अजूनही मला ड्युटीची येळ येते काय की माझं. हाय का आता? हा? या पानचटपणातच आयुष्य चाललंय तुमचं. दाखवते आणि काय ठेवलं सगळं. हा ठेवलं. वा बर, हा डब्याची पिशवी कुठे आहे? माग गेली. हाय का आता? काय झालं? अहो, डब्याची पिशवी माग टाकली तर कधी तुम्ही ना म्हणून सांगत होते तुम्हाला नका लावू, मी काढते. वाकू नको ना, जाईल ना कंबर ते. मग आता एवढी आत टाकली तर कोणी काढायची? बर माझी कंबर धरली कालपासून. म्हणून सांगत होते मी. नाही हे काय काम करू त्यांना बोलून. नको त्यानं दुसऱ्या त्याला काय होतं? नको, दुसऱ्यानं कामाला नको लावू. काढायचंय का? नाही काढतो. नाही, द्या. माफ करा. हा. अहो नाही माफ आत काय गेलं आजी. ना ते हा नाही काढता येईल. हरकत- दमाने हा हळू. हो 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 हा. हो. ऐक. तिकडून. ही आहे का बाटल्या आणि डबा आहे का? हा. ठीक आहे, हा. धन्यवाद. हा, हा. thank you, माफ thank करा, तुम्हाला कामाला हो, हो. लावलं. हाय डबा. कशाचं आहे हे? डबा. सुपारीची पिशवी सुपारीची पलीकडे गेली असेल. म्हणून सांगत होते तुम्हाला नका लावू, मी काढते. थांबा. अगं वाकू नको ना. काढतो. माफ करा. हा, हा. तुम्हाला पलीकडे कामा- कोपऱ्यात आहे. कोपऱ्यात आहे का? सांगितलं होतं दमन. तुम्ही नका, मी केला अरे असतं. ते मी ठेवला होता. हळू. जमत ही लाल आहे का? सापडले. सापडली. ही आहे का? धन्यवाद. हा. हा हो हो. एवढे उद्योग कोणी सांगितलं ते तुला? एकाच ह्याच्यामध्ये एकाच पिशवीमध्ये खायचा डबा आणि सुपारी ठेवता येत का तुला? मी माझं बरोबर ठेवलं होतं, तुम्ही कशाला ते खाली सरकवलं? मी घेतलं असतं ना बरोबर काढून. उगा एक ना धड बाराबार चिंध्या ऐकायचं नाही काही नाही. माझं ऐकायचं बरं हे तुला माहित का कुठं उतरायचं ते? माहितीये ना हो. अगं कसाऱ्याला उतरायचं, कसाऱ्याला. माहितीये, तुम्ही 17 वेळा कशाला सांगता ना? मी काय करतो, मी तुझ्या ड्युट्या चिरंजीवाला फोन करून बोलवतो. अहो नको. आणि तू बोल, चला येतो, सांगतो इथे या, न्यायला ये म्हणून. मगापासून किती वेळा फोन केला, सारखं नका फोन करू. का? त्रास होईल ना त्याला. काही त्रास होत नाही. आणि माझा तुझ्या लेकावर भरोसा नाही, तुझा असेल भरोसा. हा, माझा लेख आहे. नाही ते लय आगाव पांड्या झालाय आता. तुम्ही हळू बोला ना. त्याच्या बायकोनं जर त्याला 4 कामं जास्त सांगितले, विसरून जाईल ते मा येते म्हणून. नाही विसरणार, त्याच्या लक्षात राहील.
तुम्ही जा बरं, गाडी सुटल, उतरा पटकन. भाऊ आहेत माझ्या सोबत, जा तुम्ही उतरा गाडीत. भाऊ आहेत आहेत. काय काय झालं? तुम्ही कुठे जाता? मी ठाण्याला. ठाण्याला? हा. वा 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 वा. कसाऱ्याच्या पुढे माग आहे ते? नाही, पुढे खूप पुढे आहे ठाणा. हो. तुम्ही कसाऱ्यापर्यंत असताल ना? हा आहे ना, आहे. मग एक काम करा ना, कसाऱ्याला आमच्या हिला उतरून द्या ना. हा ठीक आहे. हिला सुधरत नाही हो. हा कुठल्याही स्टेशनवर गाडी थांबली, आलं गाव म्हणून उतरायला लागते ती. तिला जरा- तुम्ही काय ना, उगा आपलं स्वतःच्या सवय मानाव खपू नका. आलं का एवढं कळतं, एवढं नाही आलं नाही, काय काय काळजी करू नका, मी उतरवेन त्यांना कसाऱ्याला. हो हो, हो. हा, तेवढं जरा लक्ष ठेवा. उतरेन कसाराला जावा हो, गाडी सुटल पटदिशी गाडी सुटल पटदिशी हो उतरा. जातो जातो. बरं हे का हा. डबा घेतला कधी? डबा घेतलाय, चूर्ण घेतलंय, सगळं घेतलंय, जा तुम्ही उतरा पटदिशी. हो आता बेस्ट झालं. बेस्ट झालं हा, ना, मला उतरा. जरा- हळू उतरा, पायरी बघा खाली, हळू उतरा. काय आता ते मदन चूर्णाचं घेतलं का ते शीतोपला आधी? आता म्हंटल ना, घेतलं मी ना. एक मिनिट थांब. कुठे बघ बरं. घेतलं मी म्हणते तरी तुमचा 17 वेळा 17 सारखे प्रश्न विचारतात निसती लहान त्याच्यात पोरा. नसल ते, अयो नसणार त्याच्यात. तिथं खाली असेल बॅगत. पेटी ठेवले चुकून गडबड. पेटीत कशाला ठेवलंय? हळू तुम्ही वरडू नका, मी काढते. वाकू नको ना. तिथं त्या पेटीत ठेवल्याने खोकला जात असतो का? अहो, मी गडबड, तुम्ही नका ना तुझं वरडू. तुझं म्हणजे हे भाऊ. काढतो हा. काढतो. हा. बघा बरं जरा. हो, मी हो. कशाला त्यांना त्रास देताय हो? नाही, नाही, मी राहू नंतर द्या. तिकडे- हळू, असते, हळू, आजी. हळू, हळू. दमाने, हा? हळू. हो, हो. तुम्ही मारू दमाने. नका ना हो त्या- हो हो हळू अरे. तिकडनं खोल. हा हा, बाग असं. पलीकडनं. हा काढ. हा, हे आहे का कुठे? हा इथं अरे, थांबा थांबा. उचलून घ्या. हा. हळू, हळू. वाकू नको वाकू. नाही वागत व एवढं. ऐ, सापडलं ह्या. सापडलं. हात जड झाले ना खाली ठेवा. सापडलं, खाली सापडलं. ठेवा. हो हो हो. हात जड आहे झाले का? त्यांचे. जमलं जमलं. हा. हळू. हा. इथं मध्ये ठेवत असते होय का? ते राहिलं वगैरे याने खोकला जात असतो का? काही आपलं आगावपणा करायचा. मी आता ते आणि ते येतं का नाही आता? ते चाटण करता येतं का नाही? येते मला. हा नाही 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 तर असं कर. होय? तुम्ही काय करा, काय? आठवण करा तिला. तिला तिला लक्षात नाही राहायचं तिला. अच्छा. तर तिला काय म्हणा, म्हणजे तुम्हाला काही त्रास हा नाही. ना. तिला फक्त म्हणा आजी चाटण. अच्छा हा. काय म्हणताल? आजी चाटण घ्या, मी सांगतो त्यांना. नाही असं म्हणलं नाही कळत तिला. हो. तिला सुधरतच नाही काय. नाही. आजी चाटण असं म्हणा. आजी चाटण. हा अजून एकदा म्हणा. कळलं ना? हो, परत परत कशाला? आजी चाटण. कळलं? झालं? जमलं यांना. जमलं. असं म्हणलं की तिला सगळं आठवल. हा? तुम्ही हा. गाडी सुटल ना, उतरा पटदिशी हो. तुम्हाला उतरता नाही येणार. जा पटकन. हळू. हा बीपीची गोळी घेतली की नाही? बीपीची गोळी घेतली आहे बीपीची गोळी. नाही नाही, धावत्या गाडीमध्ये जर बीपी उसळला तुझा काय करशील? माझी बीपी म्हणजे तुमची बहीण आहे का हो, कधी पण उसळायला? माझ्या बहिणीला कशाला आणते का रेल्वेमध्ये तू? तुम्ही कशाला 17 प्रश्न विचारताय? तुझ्या भावाला आणि मामाला आणू का रेल्वेत आता? मी आता वाद नका घालू. चार मग ही पद्धत आहे का? माझं कशाला नातेवाईक काढते तू? मी नाही खाल्ले, तुम्ही बरं माफ करा मला. हा, खाल्ले म्हणून. भांडण नको करत जाऊ. घेतली, सकाळी नाश्ता नंतरची घेतली, आता दुपारी जेवणानंतरची घेईन मी. वस करू नको ग. माझं धडधड होतं बघ मला. मग तुम्ही कशाला? हा, हा. नको नको असं नको बोलू. हे बघ असं कर ना. ते हे पाण्याची बाटली घेतली का? पाण्याची बाटली घेतली, हे बघा कुठे? 2-2 घेतलंय. मग अजून एखादी आणू का? काय आंघोळ करायची होय गाडीत? सांगितली 2-2 घेतले तरी. फार दणकट आहे. इथून मजबूत आहे एकदम. पाण्याची बाटली. घेतलं. अगं रेल्वेमध्ये तहान लागत असते माणसाला, म्हणून विचारलं का तुला? अगं, ह्या बघा तुमच्या काम डोळ्यात ना. हा, 2-2 ते कळलं मला, कळलं ते. हा. झालं? उतरा पटकन. अरे आता बा. हलायला अर्धा तास लागतोय. जा झाले पटकन उतरा. काम झाले. खाली पायरी बघा. व- आता बाई गाणे काय राहिलंय? काय? बोगदा आल्यावर कशी करशील ग? मी काय तर बारकी पोरगी का हो? मी बघीन ना, तुम्ही जावा ना, उतरा. मला माहित आहे ना तुझा प्रॉब्लेम बोगद्याचा. अवत्यान. चल, एक काम करता. काय काय? तुम्ही हिला बोगदा बघितले घाबरती ही. मी सांग नाही नाही, सांगायचं कामच नाही इथं, ऐकायचं काम आहे. बोगदा आला रे आला. हिच्या जास्त जवळ बसू नका. का? लांब बसा, अलीकडे बसा. आऊ. अच्छा कशाला? तिला कसं आहे, बोगद्यात गाडी शिरली रे शिरली की ती जवळपास जे कोणी असेल त्याला गपकन मिठी मार. आणि मग बोगदा लांब असतो. बर बोगद्यातून बाहेर पडूस तर जीव गुदमरून जाईल तुमचा. तुम्ही ना आता उगाच काही नाही हा ते
आधीच होतं नाही. प्रेमाला काय बोगद्यात भ्या वाटत पण तुम्ही असं काळजी करू नका मी या खिडकीला अशी पकडेन नाही नाही राव. अगं ही गंमत सांगितली मेन कुठं सांगितलं आपलं मी आता कुठं सांगत बसता ही वेळ आहे का हो आपलं नवीन हा, तुम्हाला सगळ्यांना सगळं सांगायचं असतं व्हय. आपलं ते हा? गंमत आमच्या नको लग्नात- नको 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 नाही आहे का नको. हा, लय गंमत आहे अच्छा. हो का नवीन नवीन लग्न झालं होतं आमचं बरं का हा गावाकडचा मामला आमचा हा. तर नवीन लग्न झाल्या कसं आहे बैलगाडीत बसवितात आणि बैलगाडीत बसून असं देवदर्शनाला घेऊन जातात बर तर आमच्या गावाकडचे लोक म्हणजे यांना रेल्वेने पाठवू मग आम्हाला रेल्वेत बसविलं मग रेल्वे अशी डुगू 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 करीत निघाली मग लांब गेल्यावर तिथं बोगदा आला हा तर त्या टायमाला मला हिथं बोगद्याचा प्रॉब्लेम माहित नव्हता अच्छा हा मग तिथं बोगद्यामध्ये गाडी गेली रे गेली हिनं मला असं गचकन धरलं ना बापरे 2 बरगाड्या कटकन मोडल्या माझ्या बरं का नाही त्यांचं ही अशीच आहे बर तब्येतीवर जाऊ नका नाही लय घाबरट आहे लय घाबरती लोड शेडिंगला घाबरती नाही हा. हो, नाही. आता आमच्याकडे तुम्हाला तर माहिती आहे गावाकडे लोड शेडिंग होती खूप. आमच्या गावाकडं रात्री असं लोड शेडिंग झाली रे झाली गपकन मला मिठी मारून बसायची अरे 7-8 वर्ष लोड शेडिंग चालू होती आमची तेव्हा लागोपाठ 8 वर्ष अशी जोरात झाली ना लोड शेडिंग आता बंद झाली आता लोड शेडिंग तुम्ही ना चांगलं आहे चांगलं आहे बंद आहे चांगलं आहे लोड शेडिंग त्याचं ठीक नका आहे. ऐकू ते उगाच तोंडाला लय घाबरट आहे ती त्याला आता काय एवढ्या 10 वर्षात मिठी मारली का तुम्हाला मी कधी हा, ते नाही म्हणा आता आज लोड शेडिंग चालू असल्यामुळे आता तुम्ही काय- उतरा पटकन. ही गाडी सुटेल उतरा पटकन हो, हो, हो. पायरी बघा आणि ऐका ते पोटाचं औषध घ्या तुमच्या लक्षात नाही राहायचं आणि आज मी पण नाही बरं मला एक सांग बरं का कसारा स्टेशनवर उतरली आणि तुझा ते दिवटाची रंजीवर आणायला आलाच नाही तुला कसं करशील का तर काय नाही तर पत्ता लिहून दिलाय मी विचारत जाईन तुम्ही जा पटकन तू जाते होय विचारित हा. यप्पा आणि हरवली बिरवली म्हणजे नाही हरवणार हो. नाही 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 तसलं नाही जमत काही तुम्ही आता ना एक काम करा ना बरं का हा. कसारा स्टेशनवर तुम्ही पोहोचलात हिला घ्या आमच्या चिरंजीवाच्या घरी सोडा आणि मग जावा तुम्ही अहो, नाही असं नाही करता येणार काय मला होतं? अहो माझा 10 वाजता जॉब आहे ठाण्याला त्याला काय होतं मग अहो. जॉब आहे माझा हो ठाण्याला आता होतं काय त्याला बॉसला सांगायचं अशानं असं अशानं असं 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 काम निघालं आणि तशानं तसं झालं म्हणून तसं आणि तसं झालं तसं कसं सांगणार ती? हा नाही असं नाही, माझं कसं आहे नाही, मी बरं मी आहे. तुम्हाला माझी लय अवघड परिस्थिती अडकलोय मी आय नो मी तुम्हाला त्रास दिला नसता शपथ माझं काय झालंय माझी शेतीची कामं खोळंबली अच्छा माझ्या शेतामध्ये सुरू आहे कापणी अरे आमच्या सुनबाईला गेले दिवस अरे वा गरोदर आहे ती बरं आमच्या सुनबाईला तिची आईला पाठविता आलं असतं तिकडं बरोबर आहे पण तिची आई बाथरूम मध्ये धड पडली म्हणे अरे अरे तिथं पडली आणि पाय असा सुजलाय म्हणे तिचा बरं. मोठा आगडबम झालाय म्हणे होय. अच्छा अच्छा तिचं काय झालं म्हणे म्हणजे आई किंवा आता आपल्याला खरं खोटं माहित नाही नाही त्या अंगाला लावाय साबण असतो ना हा. त्या साबणाच्या अंगावर पाय दिला म्हणे तिने हे ना, हा नाही वाढून चढून सांगतात गोष्टी साबणाच्या अंगावर पाय दिला ते पाय बघून साबणाने अंग काढून घेतलं आता पडली पटकन पडली सुचलं म्हणे वाईट झालं ही आलेली बातमी आहे अच्छा. याच्यावर माझा नाही विश्वास वा, उगाच खोटं सांगाल का अगं खोटारडेपणा आहे नाही हो बाळणपणाच्या वेळी कामं असतात आज ती आता नाही येणार ती कामं असल्यामुळं आता नंतर मग ज्यावेळी बाळंत होईल त्यावेळी मग बारशाला फिरशाला तर टंग टुंग मग येते आता कामं नको वाटत आता कामाला ही आहे ना मजुरीने आमची नाही हो हा सुनासाठी सुनाच्या प्रेमापोटी लाडापोटी चालली हा. सुनानं काही केलं नाही आमचं आयुष्यभर हा? आता भाऊ आणि आता आम्हाला करावं लागतं आता सुनाचं होय करावं लागतं म्हणजे आता करायला नको का हो? हा? करायला पाहिजे करायला आम्हीच करणार नाही तर कोण करणार आमच्या घरची लक्ष्मी आहे ती लक्ष्मी. हा आणि आता नातवंड झाली ना घेतील खांद्यावर गावभर हिंडत बसतील मी तो खांद्यावर पिंजावर घेत आणि मला एक सांग जरी खांद्यावर घेऊन फिरायची वेळ आली कुठे येते तुमची ड्युटी सोन इथं राहायला येईल ना काय नाही येत ती येत नाही ग इथे नाही येत येत. नाही ती येत ती ती तर येतच नाही ह्यालाही घेऊन गेली तिकडं अच्छा आमच्या ड्युटीची रंजी तिकडे गेले तिकडं फ्लॅट घेतलाय म्हणे फ्लॅट अरे वा आणि तिकडं असं मऊ गुबगुबी सोफ्यावर असं पडायचं वा. मग गावाकडची मातीची जमीन टोचायला लागली यांना
हा बरं एका शब्दाने तरी बोलायचं आमच्या या ड्युट्यानी अहो ते की बाबा हे असं ना असं करायचं म्हणून काहीच नाही डायरेक्ट गेले निघून. गावाकडे इथं मुलखाची इथं मरणाची जमीन पडलेली आहे, इथं सगळं आडवं पडलेलं आहे, इथं एवढा मोठा वाड आहे, ते सोडून 20,000 रुपयाच्या दमडीसाठी बोंबलत गेले तिकडं जाऊ दे. तिकडं. बरं तिला म्हणलं येत रे इकडं 2-4 महिने इकडं राहत जावं. हो हो गोठ्यात वास येतो म्हणे, शेणाचा वास येतो म्हणे. हा मग गोठ्यामध्ये काय आतराचा वास येत असतो का? तुम्ही आता सगळं ही पद्धत आहे. आणि हे काय मोठ्या राजवाड्यात राहतात का? तिथं खुराड्यातच राहतात ना. हा. एवढा खुराड आहे आणि तिथंच कोपऱ्यात हागत येत. ओ संडास म्हणतात त्याला उगा काय आपलं. बाथरूम असतं अगं संडास म्हण नाही तर काय म्हण, एवढ्या खुराड्यात तिथं कोपऱ्यातच आहे ना ते. आता ते शहरात एवढं- ते गावात मोकळं असं हवेत जायचं हे असलं काम असतं का? नाही जमणार, यांना कळणारच नाही कधी. तुम्ही आज आणि ती इथं येणार नाही. कामाचा मुलखाचा कटाळा आहे तिला. नको येऊ दे. हा न तिकडं कसं आहे मशीन घेऊन टुर करून फिरायचं गांधीमध्ये. व्हॅक्युम अंग मोडून खेळायची सवय आहे का यांना? ही काय वय या बाईचं काय वय? तुम्ही आता हा आज या वयामध्ये एवढा अख्खा वाडा झाडून काढती माझी बायको आणि सडा सारवण करते. एवढं मोठं अंगण आहे आमचं. आता तुम्ही ना कंबर धरली तिची, हाडून कंबर धरली तिची. बरं वाटेल मला. हा जीव कासावीस होतो माझा, जीव शपथ जीव कासावीस होतो माझा. तुम्ही आता रडू नका. जाता जाता मला जाऊ वाटेल का? तुम्ही जावं पटकन उतरा. ए तुझ्यासाठी नसतो रडत मी आणि तुझ्या त्या सुनासाठी नाही रडत मी. हा आमची ही आहे ना हा. दिसायला दणगट दिसती, बरोबर. नुसती तोंडानी आहे. तोंडानी काय नाही, मनानी चांगली आहे आणि आमचं ते ती. तिकडचं मुंबईचं. हा तोंडानी काय नाही, मनानी पण काय नाही. नाही हो नाही ह्याचं नाही उगा नुसतं वाईटच दिसतं सगळ्यांमध्ये. एवढी वाईट नाही हो. ते काय आता नवीन पिढीची आहे ना, 4 गोष्टी जास्त सुचतात म्हणून पटदिशी बोलून होऊ टाकते. शकतं असं. ह्यांचं आपल्याला लय मानापणाचं. मी काय एवढं मानावं घेत नाही त्यांचं. बर आता मागच्या वेळी आली होती गावाकडे, तर माणसांना कसं फुरफुर करून चाय प्यायची सवय असती. गावातले तर ते, ती हा. म्हंटल तर फुरफुर नका करू. तर काय एवढं मानावं घ्यायचं असतोय? तिला ना- काढलं भांडण सुन्या बरोबर. कशाला लय सारवा करते, काय लय सारवा सारवा नाही? लय तिच्या गोष्टी पोटात ठेवती. मला सगळं माहिती आहे हिचं. छोट्या छोट्या गोष्टी कुठे हा तुम्हाला सांगतो, मला बोलली ना काही, मला काय वाटत नाही त्याचं. आपल्याला अजिबात वाटत नाही काय. हिचा अपमान करा मला नाही जमत. हा लक्ष्मी आहे ना ती घरातली. आणि तू कोण आहे? अगं तू तर मूळ लक्ष्मी आहे, गृहलक्ष्मी आहे तू. मी आहे पण तुला बोललेलं मी घेईन का कापून? तुम्ही ना आरडावर मी कसं कापून घेईन? हा मग अरे तुम्ही मला सांगा, तुम्ही खपून घेताल का? नाही, पण मी त्या सुनेला पण ओळखत नाही आणि मला खरंच काही माहित नाहीये. अहो तुम्हाला माहित असण्याचा काय प्रश्न आहे? हा सगळ्यांचे प्रॉब्लेम एकच असतात ना. तुमचं लग्न झालं ना, त्यांना हा मग लग्न झालं तर लेकरही झाले असतील. 6 महिन्याचा मुलगा आहे. झालंय ना, मग त्याचं काही थोड्या दिवसांनी लग्न होईल का नाही? होईल का नाही? बारक आहे. मग थोड्या दिवसांनी त्याची बायको येईल का नाही? येईल. तुमची सून येईल की नाही? हो. ती तुम्हाला बोलाल का नाही बसा बसा? हळू बोला आणि ते त्यांचं चालेल का तुम्हाला? ते चालतं का? अहो नवरा बायको म्हणजे कसं असं जोडीचं काम असतं, असं सांभाळून घ्यावं लागतं एकमेकांना. हे ती- बायको आपले सगळे दुखणं खुपणं करती, आपले औषधं सगळे बघी, पथ्य पाणी सगळी बघती. बायको करती, ही करते का? हळू आजारी जर पडलं तर आईसारखी सेवा करते बायको. बायको करते, ही करते का? आणि ही कालची आलेली पोरगी येऊन फडफड बोलणार आम्हाला? नाही बोल. जमतं का असं? मला नाही चाललं, तुम्हाला चालतं का? मला नाही चालणार. माझ्या बायकोला बोललेलं हा तुम्ही सांगून आता ठेवतो ना- मी. लय कष्ट केलेत तुम्ही माझ्या बायको, लय कष्ट केलेत. माझ्या बायकोला कोणी बोलायचं नाही. तुम्ही आता मला नाही, मला बोललेलं चालतच नाही हिला. हा कोण नाही बोलत आहे मला उगाच आता. मला तर वाटतंय मी जर गेलो एका दिवशी हा कसं होईल हिचं? तुम्ही आता मी बरी जाऊ देईन तुम्हाला. माझ्या आधी काय जायचं ना, आधी सांगून ठेवते. तुम्ही उतरा पट्टीची. ऐ, आ- काय बोलली की तू? हा. हे असलं बोलायचं ना, माझ्या आधी जायचं काम करायला सांगून ठेवतो. हा, एक बोलायचंच नाव असला. नाही बोलत. हा, माझ्या आधी जाते म्हणा. उतरा ना. नाही हे, खरं सांग का मनातलं, ही गेली ना, माझं काय होईल हाच प्रश्न पडलाय बा. भोगा वाजला. उतरा गाडी सुटेल तुम्हाला. उतर. वाव भोगा वाजला. उतरा गाडी सुटेल. वाजला भोंगा वाजला. हे का
हा बीपीच्या गोळ्या घे द्या कसाऱ्याला उतरवीन ताटण पण खायला सांगेन नका काळजी करू. उतर खाली पायरी बघा नीट उतरा. पाय उकल हळू हळू पायरी बघून उतरा हळू 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 हो हळू हा, हळू चॉकलेट घे ना तुला तुला जर मळमळ झाली ना हा, घेते. हा हिला आजोबा. तू एक खा ह्यांना त्यांना एक दे. देते दिला बघा आता घेऊन ठेव आणि हे पाय हे पाय हा सगळं गाडी सुरू झाली गाडी हो. सुरू झाली. हळू. ए ऐक ना हा. सुनबाई काय बोलली नाही आजोबा. बोलत मला काही तशाला तसे निघून ये तुम्ही खाली बघा नाही बघितलं खाली बघा तुम्ही काय चुकल हो. तुमचं आजोबा हळू वाट बघतो ना दादा, दादा. वाट बघतो काय नका करू हो. खाली बघा पाय चुकल. माणूस मनाचं लय हळू आहे कामाला लागलं की खाणं पिणं सगळं विसरून जातं कसं व्हायचं या माणसाचं हॅलो हा काही नाही झालं ग ट्रेन सुटली म्हणून फोन केला हा आठवण आली ना तुझी रडायचं थांबला का तो मग जेव आता आणि झोप शांत बाय करतो फोन पोचल्यावर क्या बात है या आजी आजोबांना बघून मला माझ्या आजी आजोबांची आठवण आली डिक्टो सुपर परफॉर्मन्स अतिशय गोड प्रसादा मला मिठी मारायची आहे गपकन नाही पण मला मिठी मारायची आहे मला असं वाटतं सचिन मोटे आणि अमोल पाटील दोघांसाठी प्रचंड टाळ्या व्हायला पाहिजे किती गोड संकल्पना आणि किती कमालीचं गोड लिखाण होतं काय परफॉर्मन्स होता तिघांचा लाजवाब सर तुम्ही वारंवार या प्लीज काय तुमची एनर्जी काय तुमचे शब्दोच्चार काय तुमचं क्षणार्धात फिलिंग्स बदलणं आणि तो चढ उतार भावनांचा अफलातून म्हणजे कॅरेक्टर उभं करणं म्हणजे काय आहे तुमच्या आजच्या परफॉर्मन्समधनं आम्ही शिकलो सर धन्यवाद धन्यवाद खूप खूप एक अत्यंत उत्तम जोडपं तुम्ही सादर केलं आणि त्याच्या थ्रू जो मेसेज पोचवायचा होता तो ओंकार तू किती सटली पोचवलास क्या बात लाजवाब वन ऑफ द मोस्ट मेमोरेबल परफॉर्मन्स आय हॅव एव्हर सीन ऑन दिस स्टेज थँक्यू वा वा तुमच्या तिघांचे मनपूर्वक आभार मानायला पाहिजे उभं राहून सई ह्या परफॉर्मन्स मुळे जी एनर्जी तयार झाली आहे ती शोषून घ्यायला मला पुढे जायचं ब्रिलियंट परफॉर्मन्स आणि खूप काळापर्यंत हा परफॉर्मन्स लक्षात राहील खूप खूप धन्यवाद थँक्यू क्या बात सर तुम्हाला काय मला रिफ्रेश होण्यासाठी या मंचावर येतोय मी मला ही सगळी पोरं मला शिवाजी महाराजांनी जशी मावळे आणलेत पकडून तसे पोरं आणल्यासारखे वाटतात मला क्या बात आहे वेगवेगळ्या ठिकाणची एक एक पोरं उचलून आणली आहेत प्रत्येकाचा फ्लेवर वेगळा आहे प्रत्येकाचा सुगंध वेगळा आहे समोर जज जे बसवलेले आहेत त्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात एक विशिष्ट उंची गाठली आहे त्यांना त्या क्षेत्राचं ग्लॅमरही माहिती आहे आणि ग्रामरही माहिती आहे. आहा वा वा आणि नॉर्मली निवेदिका दृका असते ठेवलेली ही दृका आणि श्राव्य आहे त्यामुळे हे फार अवघड असतं सगळ्याच अर्थाने हा रंगमंच परिपूर्ण मी मागच्या वेळी सचिन आणि मोठ्यांचा उल्लेख केला नव्हता
आय एम हायली ओबलाइज या सगळ्या मंचातर्फे तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. हाऊ स्वीट इज दॅट, हाऊ स्वीट. थँक्यू सो मच सर. धन्यवाद धन्यवाद. मंडळी, नवरा घरकामात मदत करत नसताना बायकोच्या हाकेला धावून आलाय नवऱ्याचा मित्र. चला तर बघूया तो कशी हलवतोय घरातली सूत्र, जे आपल्याला दाखवणार आहेत हास्य जत्रेतले हास्यरथी महारथी. बस कसं झालंय फराळ? चांगला झालाय ना? छान झालंय ना? हे घ्या, अजून एक घ्या. खा ना. छान झालंय ना फराळ? मस्त मला माहिती चांगलंच झालं. हे घ्या, चकली घ्या. मस्त कमाल झाला. काय क्या? पाणी पिताय? मैं पाणी तिखट आहे का? हम्म. अच्छा, हा हे घ्या चकली. हा. खा ना. कसं लहान मुलांसारखं खाल्लाय फराळ, लागलंय सगळं. हे घ्या. हा बदल मी का खा ना चकली. अरे, कमाल, कमाल. प्लीज प्लीज प्लीज. का कशी झाली चकली? कमाल चुकली बनवली आहेस. अहो चकली आहे ती, चुकली काय? ऍक्च्युली ती चुकलीच आहे. काय नाही मी गंमत केली. कमाल, मस्त मस्त झालं, मस्त. हा लाडू हा लाडू घ्या. लाडू तर एक नंबर. क्या बात. खाल्ला कुठे आहे? खाऊन तर बघ. नमा ऐक, काय माझी एक इच्छा आहे. काय? म्हणजे बघ, आपण सुशिक्षित नागरिक म्हणून भारताच्या लष्कराचं काही देणं लागतो की नाही. म्हणजे काय? तर माझी अशी इच्छा आहे, काय? तू बनवलेले लाडू यावेळी आपण लष्कराला पाठवूया. खरंच? डन. किती गोड. आणि त्यांना सांगूया, हा. भराय लाडू तोफांमध्ये आणि उडवून टाका शत्रू राष्ट्र, मिटवून टाका राष्ट्र. आय एम सॉरी. नाही बघ, चांगले आलेत. गप- ना, आता असू दे. आता उगाच अगं सांग. खरंच चांगले झाले. माहितीये मला. मी गंमत केली. असू दे. चांगलं मला माहितीये लाडू चांगले थोडे- आलेत. काय बघ, शेंगदाणे तर मस्त आले. नाही, असू दे असू दे. शेंगदाणे मस्त आहे त्याच्यातले. कमाल. ते विकतच आणलेत. मस्त आहेत काय? छान झालं. ठीक आहे, मला माहितीये लाडू किंचित कडक झालेत. ठीक. किंचित लाडू पण हसतोय बघ. किती बोलताय हो बायकोला? आय एम सॉरी. नाही ठीक आहे. आय एम सॉरी. नाही माझ्या हाताला फार चव नाही, तुमच्या बायकोच्या हाताला चव. एवढं काय बोलून दाखवायचं? बरोबर आहे. असो. ऐक ऐक काय? कंबर हो. हम्म. तुम्हाला म्हणलं होतं ना काल रात्री मला बाम चोळून द्या, विसरलात ना? हम्म. ऐक अगं ते ऑफिसचं प्रेझेंटेशन चालू होतं ना, त्यात विसरलो. आज रात्री नक्की. कधी नसतं तुमच्या ऑफिसचं प्रेझेंटेशन? हॅलो. अरे हॅपी दिवाळी. अरे हॅपी चप्पल चप्पल. भाऊजी हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी मित्रा. Happy कशा? दिवाळी. अरे Happy हॅपी दिवाळी, कशा यार. हॅपी दिवाळी कशा यार. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. भाऊजी हॅपी हॅपी दिवाळी. अरे नाही नाही wait, काय म्हणताय? मस्त भाऊजी. किती दिवसांनी आला तो भाऊ. हो बस बस बस. येत जाऊ अदनं मधनं. नाही काय गडबड सगळी दिवाळीची. खरंय खरंय. चेतू कुठे? हा? चेतू नाही आली? हा, चेतू. चेतू वहिनी का नाही आल्या? चेतू माझी. काय रिॲक्शन आहे द्या? नाही अरे नाही काय झालं. हसताय का? अहो काय झालं, मला चेतूचा जस्ट चेहरा आठवला. चेतू इथे येणार होती ऍक्च्युली. मग का नाही आली? हा काय झालं, मी चेतू घरी बसली होती. हा. तर चेतूला मी म्हटलं की तू येतेस का नमा वहिनीकडे. तर ती हा. म्हणाली, नको तुम्ही एकटेच जा. हा. म्हटलं काय झालं, चल ना. नाही तुम्ही एकटेच जा. म्हटलं चेतू काय लपवतेस तू. ती म्हणाले नाही काहीच नाहीये सम्या. ऍक्च्युली एखाद्यात सम्या म्हणते मला ती. आई गं. तर ती म्हणाली नाही अरे काहीच नाहीये सम्या, मी काही लपवत नाहीये. म्हटलं हे बघ चेतू, सूर्याने स्वतःची किरणे आणि तू तुझं अंतरंग माझ्यापासून लपवायचं नाही. मी सांगितलं. तर बहिणी मी चेतूला सांगितलं काय झालं, तर ती एवढंच म्हणाली की माझ्या कंबर बाबा दुखते माझी, फराळ वगैरे एकटी काम करते हो नव्हती. बापरे कम. मी म्हटलं हातातलं काम टाक, हे कर, टाकून दे हातातलं काम. तू बाजूला हो, बस तिकडे. वहिनी मी तिच्या कमरेला बाम सोडून दिला. मी खरं सांगतो. हॅपी दिवाळी समय. हॅपी हो, दिवाळी. happy Yes. दिवाळी, हो. हॅपी दिवाळी. सुखी हो. पण मी खरंच सांगतो, मी तिच्या कमरेला बाम सोडून दिला आणि खरं सांगू तिचे डोळे डुगडुगले होते. चेतुवणीचे डोळे म्हणजे काय रिक्षा आहे? डुगडुग आले, डबडबतात ना डोळे. हा, तेच. डबडब. सांगतायत हो, ते हो, काहीतरी चला यार. सांगतायत. हो बाबा सुखी हो. चल. अरे मी त्याला तेच सांगितलं की अरे वय काय झालं तुला. चेतू तुझे काय झालं काय.
आता बरं वाटतंय का? तिला बरं वाटत होतं, ती मला काय सांगितलं माहितीये, वेगळ्या पद्धतीने सांगितले. जस्ट कीप इट ऑफ इट, जस्ट ती मला काय म्हणाली माहितीये, किटे अंधाराचे जाळे झाले मोहने आगाशे. हे मोहन आकाश काकांचं नाव काय? Sorry. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. मोकळे आकाश. समज चल, मी म्हटलंय. हरकत नाही. हो हो बाळा. भाऊजी तुम्ही चेतूला म्हणजे कमरेला बाम चोळून दिला. मी रोज तेच करतो. चेतूच्या कमरेला मी रोज बाम चढून देतो. कंबर दुखत नसलं तरी चोळतोस. उगाच काही टेपा लावतोय टेपा. चल उगाच आपलं काय पण. तुझ्या ह्या विनोदाच्या आईचं घर न उन्हात बांधलं पाहिजे. सम्या ऐक, मला रिॲक्टच प्लीज कोणी होऊ नका ह्याच्यात नका नाही व्हायचं ऐक आम्हाला. ना. रिॲक्टच व्हायचं नाही. वहिनी मी एक मिनिट जस्ट कीप इट ऑफ. आय एम जस्ट टॉकिंग टू वहिनी. जस्ट कीप इट ऑफ. मी जेव्हा असं करतो ना, मग मी काही उपकार नाही करत नाही, चेतूवर. नाही, बरोबर आहे. अरे ती कोण आहे? ती लक्ष्मी आहे माझ्या घरची. खरंय. हरकत नाही. चला मस्त. हॅपी दिवाळी. हॅपी. येस येस येस. बसा मी सरबत घेऊन येतो. हो. बसा. वहिनी काय झालं? हा? काय झालंय काय? अरे काय नाही झालं यार, बस ना. चल सरबत आण. जस्ट कीप इट ऑफ इट. नेवर टच हे बघ, जंटलमॅन. ऑस्ट्रेलियाचं इंग्लिश इथे नको. ऐक माझं. तिकडे जा. ऐक. नेवर टच अ जंटलमॅन. प्लीज गो द्या. भाऊजी मी काय झालं वहिनी? काय झालंय? बसा इकडे बसा. तुम्ही काय झालंय? काही नाही, मी त्यांना इतकंच म्हणाले की गेले 3 दिवस झाले माझी कंबर दुखते, तर माझ्या कमरेला तुम्ही बाम पण नाही चोळून दिलात असं म्हणाले. विसरले ते. सोडा ना, जाऊ दे. ठीक आहे. एवढंच मनात आलं. एवढंच आहे, ते काही नाहीये. एवढंच, बाकी काय नाही भाऊजी. बसू असो ना. मी वहिनी इकडेच बसा. सरबत आणते. इथेच बसा. समय ऐक ना यार. ओ माय गॉड. वहिनीने काय मागितलं तुझ्याकडे? भाऊजी काय? वहिनीने तुझ्याकडे काय मागितलं होतं? जोरात बोल रे. जोरात बोल. ऐकायला येत. जोरात बोल. ऐका, हे इथे दाखवू नको. जोरात ऐकायला उगाच ऍटिट्यूड दाखवू नकोस मला. चल निघ. मारत नाही येत उगाच इथे येऊन काहीतरी ऍटिट्यूड. टेंगुळ आलं. नाही ओरिजिनल आहे. टेंगुळ नाही ओरिजिनल. असं एवढ्या मारून काय नाही होत मला वहिनी. आणि तुमच्यासाठी मी काही करायला तयार आहे. वहिनी तिकडे बसा. समय ऐक ना. काही वहिनींनी तुझ्याकडे काय मागितलं होतं? आओ सोडा ना. काही नाही. डिड यू हिअर द क्वेश्चन मिस्टर प्रशांत? डिड यू हिअर द ऐक क्वेश्चन? ना हे. वहिनींनी काय मागितलं होतं? आन्सर माय क्वेश्चन राईट नाव. नमा मला बोलली की माझ्या कमरेला बाम लावून द्या. दिलास? कमरेला बाम लावू दिलास? मी आज रात्री दिला हो का नाही? एक 3च आहे, 2च आहेत तुझ्याकडे उत्तर. हो का नाही? दिलास? समय हे हो. का करतो? भाऊजी हो का? भाऊजी हे कुणाशी नको. बोलताय तुम्ही? अहो हे त्यांना नाही फरक पडत, त्यांना नाही कौतुक त्यांच्या बायकोचं. तुम्हाला आहे. ठीक आहे ना, सोडा ना. ऐक ना, हे नको करू सम्या. माझी काय झालं रे? काय माऊलीच्या डोळ्यात अश्रू आले रे. सम्या. भाऊजी काय नाही हो, गेले 4 दिवस झाले मी किचन मध्ये राबते. या माणसाला काळजी नाही हो माझी. अरे मी तुम्हाला सांगते, पहाटे 4 वाजता उठून 60 लाडू वळले, पण या माणसाने एकदाही मला मदत केली नाही. विचारायला आला नाही की का ग तुला थोडीशी मदत करू का? मी हा माणूस नाही विचारायला. नमा असं नाही आपलं झालं. नराधमा जगतोयस का तू? तू वहिनींना लाडू वळायला मदत का नाही केलीस? वहिनींना लाडू वळायला मदत का नाही केलीस? असे लाडू कोण वळत नाही. माझं ऐक ना, लाडू का नाही वळलेस? भाऊजी काय विचारताय? अहो हा लाडू जागचा वळत नाही, ते काय लाडू वळणार आहे? काय बोलतेस तू? सोडा ना हो. वहिनी कुठे तुम्हाला जायचं? माहितीये मी 4 दिवस रजा घेतली आणि माझ्या तेजूला मदत केली. चेतू आहे. चेतू. बायकोचं नाव चेतू आहे. नाही, मुळात भाऊजी माझं काय म्हणणं आहे, असू दे. तुम्ही तुमच्या बायकोची हेल्प करता, तिच्यासाठी खूप काही करता, राबता, पण तुम्ही तुमच्या बायकोने बनवलेल्या फराळाला, तिने बनवलेल्या चकलीला चुकली नाही म्हणत. एक मिनिट तू चुकली म्हणालास? अरे मी असं ते मला तू का बोललास हे? अरे तुझी तुला लाज नाही वाटली का? भाऊ, सोडा ना. तू मला सांग, वहिनीने बनवलेल्या चकलीला तू फुकली का म्हणाला? चुकली नाही, मी चुकली बोललो. का बोललास ते तू? ऐक ना, एक समय, मिनिट मला मी सांगा पाया पडतो. भाऊजी, एक मिनिट मला सांगा, तुम्ही चकली मला तुझ्याशी बोलायचं नाही. आज मैत्री तुटली तरी चालेल. तुम्ही चकली खाऊन बघा, तुम्हालाच कळेल. हा, अरे माणूस लाज कसा वाटली पाहिजे रे वागतो तुला. माणूस. लाज. खा इतकी वाईट सुग्रण नाही बायको झाली आहे. सुग्रण बायको, लाज वाटली पाहिजे तुझी. खा चकली खा. खाऊन बघा तुम्ही, तुम्हाला इतकं वाईट नाही बनत. लाज वाटली पाहिजे तुला रे. हा ना भाऊजी. वाईट वागलायस तू पशा. घ्या ना अजून. घे नाही
घे घे अजून घे थांब बस, हे पचा जबरदस्त नाही मग मला बरं हे नको लाडू घे नाही लाडू नको, हा, पचा- पण लाडू बघ घे. खा ना हे बघ मी खाणार आहे हा पण मी माझ्या चेतू शिवाय फराळाला हात लावणार नाही. मी जे काही खाईन ते माझ्या चेतू बरोबर. प्रत्येक गोष्ट मी तिच्या बरोबर शेअर करतो. मला सवय आहे ती. किती गोड हे मी नंतर मला द्या अख्खं ताट द्या मी घेऊन जाईन ते. आता जरा ते खरंच छान आहात भाऊजी. मला ना कधी कधी चेतूचा हेवाच वाटतो. वहिनी हेवा काय माझं काम आहे. ती माझ्या घरची लक्ष्मी आहे. भाऊजी रडू नका. समय हे नको करू यार भाऊजी भाऊजी अहो, असं नका. औषध का खाताय तुम्ही भाऊजी? औषध चालू नका भाऊजी. भाऊजी भाऊजी हे घ्या, दूध टाकू नका. अहो, त्यांना उठवा ना, त्यांना त्रास होतोय. भाऊजी समय ऐक ना समय ऐक ना ऐक ना अहो, काय करताय? वहिनी ते खूप बोलताय? करते हो. खूप करते हो माझ्यासाठी ती. समय ऐक भाऊजी सॉरी असं वेड्यासारखं वागून कसं सॉरी चालेल? आय लॉस्ट माय कंट्रोल. माझं खूप प्रेम आहे तिच्यावर. मला कळतंय. तुम्हाला माहिती का या वेळेला मी यावर्षी मी एकट्याने फराळ बनवला. एकट्याने फराळ बनवला. मी तिला सांगितलं नाही खूप करतेस ग तू, बस तिकडे बस तिकडे. मी एकट्याने फराळ बनवला बहिणी. एक मिनिट तिच्या एवढा चांगला नाही झाला. तिच्या गायडन्स खाली बनवला पण मी स्वतःच्या हाताने बनवलंय. खरंच सांगतो मी बहिणी. भाऊजी किती गोड. एक मिनिट तू फराळ बनवलाय मी स्वतःच्या हाताने फराळ बनवलाय. तुला फराळ बनवायला येतो सगळं येतो. चिवड्याची रेसिपी सांग काय विचारता? हा काय प्रश्न? चिवड्याची रेसिपी सांग अहो, सोपा असतो चिवडा. काय चिवड्याची रेसिपी सांग चल वेडा मी बोलू. चिवड्याची recipe. चिवड्याची रेसिपी सांग मला तर चकली पण बनवता येते. ती गेली खड्ड्यात तुला फराळ सगळं येतो ना चिवड्याची रेसिपी सांग अहो नाही नाही ना मा हा सगळं खोटं फसवतो. ऐक माझं ह्याला काही येत नाहीये. हा नुसता येऊन इथे टेपा मारतो. मुळात त्यांना काहीतरी येतं. ते त्यांच्या बायकोला मदत करतात. हा. त्यासाठी एवढं करतात. तुम्ही काय करता हो? एवढं तुम्ही त्यांना बोलता. नमा ऐक मला ऐकायचं नाही आता तुमचं. अगं, आपलं दिवाळी सण काय आहे. दिवाळी? अहो तुम्हाला सांगते साधी साफसफाई. हे बघा वर पंखा बघा किती जळमटा झाली आहेत. साधी शी साफसफाई. शी पशा शी पशा शी शी लाज वाटली. हे काय आहे? पशाशी लाज वाटली रे. लाज वाटली तुझी मला या क्षणाला. भाऊजी तुम्ही शांत व्हा. माझं म्हणणं एवढंच आहे की बरं, यांनी साफसफाईसाठी मदत केली पाहिजे की नाही? हो मला मदत केली पाहिजे मला. काहीच करत नाही. नमा, बस मी आहे, बस आहे. नमा, ऐक ना, शांतपणे मी बस. कंटाळले मी या माणसाच्या वागणूक. तू आधी रडू नका बहिणी. हे तुझ्यामुळे झालं रे. लाज वाटली पाहिजे. ऐक ना. रडू नका बहिणी. नमा बहिणी खूप झालं. असं काय ऐकू नको नमा तुम्हाला तुमच्याशी नाही बोलायचं तर तुम्ही प्लीज लांब व्हा माझ्या. तिकडे बस. हात उठेल. तिकडे बस. हे बघ सम्या वहिनी उठा. ना छान चाललंय वहिनी उठा. नाही भाऊजी. वहिनी उठा. ठंग ड टंग टंग टक्कर ढंग ढंग टंग ड टंग टंग टक्कर ढंग ढंग. उठा वहिनी. टंग टंग उठा वहिनी. टंग टंग ड टंग टंग. तुमच्यातली वाघीण जागी करा. तुमच्यातली वाघीण जागी करा. तुमच्यातली मर्यादी बाहेर घडलं सगळं. उठा उठा वहिनी उठा. तुमच्यातली वाघीण बाहेर येऊ द्या. खूप सण केलं तुम्ही आयुष्यात. खूप सण केलं. सम्या ऐक ना हीच वेळ आहे या लांडग्याचा नायनाट करायची. लांडग्याचा नायनाट तुम्ही आजच्या दिवशी मारा त्याला. मारा त्याला. नायनाट करून टाका. मी सांगतोय ते करा. नमा ऐक ना असं करायचं संजय नार्वेकर स्टाईल. करा. लांबो करा. बबलून तिकीचून यस कम ऑन. ये मेरी जर्नी है. दंगडंग पकडून बंगुळून बंगुळून बंगुळीक टाकून ढंडाक ढंडाक रंगाक चक्कांग. ए आता झाडू घ्यायला लावा त्याला. ए आपण झाडू घे रे. नमा ऐक तू त्याच्या आता झाडू घे. बोलायला सांगा त्याच्यावर. ए, नमा, ए, वहिनी. मी करतो ना. तेच तेच होते. मोनोटोनस होते. वेगळं करा जरा वहिनी. तेच तेच. मी करतो मी ओय कम ऑन. होते साफ करते. वहिनी होऊ दे. करतो वहिनी होऊ दे. धिंग धी धिंग धिंग ताक 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 धिंग 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 ताक 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 माकडा. धिंग धी धिंग इथे बसलायस तू? ताक ताक धिंग धी धिंग धिंग घरी माझे आई बाबा जेवायला आलेत. धिंग धी धिंग त्यांना जेवायला वाढायचं होतं. शिकरण करायची होती. मी तुला सांगितलं बाहेरून केळी घेऊन ये तर तू इथे आलास. या पटकन धिंग 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 ताक ताक धिंग
दुधात काय चुरू मी? ऐक ना चेतू, काय चुरू दुधात? अगं ते तुझ्यासाठी फराळ बनवतात, तुझ्यासाठी इतकं करतात आणि काय करतो? तुला मदत करतात ना फराळ ए, बनवायला. काय सांगितलंस तू मला मदत करतोस? काय केलं? अरे आहे ती कामं वाढवून ठेवतोस तू, बोल ना. वहिनी. शांत हो, शांत हो. हो. हा मला टिचकी मारा बोलत नाही टिचकी मारा हे बोल बोल. बोल काय चेतू, काय करतेस? दिवाळीच्या आदल्या दिवशी हा दारू पिऊन आला होता. उरलेली दारू बाटलीतून घरी घेऊन आला. काय बोलू मी याला सांगा? याच्या मागे मागे घरात गेले ना, घाई घाईने आत गेला आणि दारूची बाटली चिवड्याच्या डब्यात लपवली आणि दारूच्या बाटलीच्या ढाकणाने डबा लावतोय. काय करू मी? सगळा चिवडा ओला. हे बोल ना. तू घरी चल. सी शम्या सी सी समय सुका नको काढू रे. भाऊजींचा सुका नाही काढायचा. चेतू, तू घरी चल. चेतू ऐक ना. चल घरी चल. तुला अशी शिकवण्यासारखी कुस करते ना, घरी चल. भाऊजी हा पडत आला ना, हा घरात घेऊ नका, याला लात मारून हाकलून द्या. परत कशाला तिकडे बघ रे आताच मार चल. क्या बात आहे. किती वेळे चाळे गेले, किती म्हणजे क्या बात. मस्त. प्रसाद दा. अफलातून म्हणजे त्या लाडू आणि चकली इतकीच कडक ही सिरीज आहे, पण तरी सुद्धा ती वारंवार चावून चावून खावीशी वाटते. अशी म्हणजे त्याच्यात काहीतरी गंमत आहे या सिरीजमध्ये. आणि अत्यंत साधा सरळ परफॉर्मन्स असतो तुमच्या चौघांचाही, पण तो फार असा सतत बघावासा वाटतो, सतत हवावासा वाटतो. कारण तुम्ही ते फार रिअलिस्टिक पद्धतीने खुलवता ना. मग क्या बात आहे. काही काही रिॲक्शन्स वंडरफुल होत्या. पशा फार मजा आली. सम्या, चेतना ॲज युजल फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. वा वा.